प्रकाश चिले आपले विचार मांडतील. नमस्कार मंडळी. श्री छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे व्यासपीठावरील आजच्या संयुक्त मराठी मुंबई चळवळ आणि गिरणी विभाग शांतता ठेवा प्लीज. यांचे अध्यक्ष श्री बेलोसे साहेब, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष बने साहेब, ही मंडळी आपलं आणि त्यांचे संपूर्ण सहकारी, ही मंडळी अतिशय म्हणजे आपल्याला एक वेगळ्या प्रकारची आशा लागलेली आहे आणि ती सत्यात उतरवणार हे नक्कीच. आणि इथं उपस्थित असणारे संपूर्ण माझे गिरणी कामगार आणि त्यांचे वारस साहेब, आम्हीही महाड रायगडमधून आम्ही साधारण एक डिसेंबर 25पासून ह्याच्यामध्ये म्हणजे 26 एक 2-3 मीटिंग झाल्या आमच्या तिथे आणि आता शोध मोहीम सुरू आहे. आम्ही 101 लोक जवळजवळ गावातून ह्याच्यातून, कारण आम्हाला माहिती होतं की आमच्या महाड रायगड ह्या विभागातून जिथून आहेत साहेबांच्या सूचनेप्रमाणे, तर असं त्यांना शोध मोहीम सुरू करायची आहे. कारण लोकांकडे असा समज झालेला आहे, अरे माझे वडील माझे आजोबा गिरणीत होते, माझ्याकडे कागद नाही आहे, त्याच्यामुळे कागद नसल्यामुळे त्यांनी अगोदर हातपाय गाळून टाकलेले आहेत, आपल्याला काही मिळणार नाही किंवा एकच कागद आहे. फक्त मग शेवटी सांगावं लागलं, आम्हाला मीटिंग घ्यावी लागली. तर त्या ठिकाणीसुद्धा म्हणजे प्रत्येकाने आम्ही हे प्रयत्न करायला पाहिजे. आणि ते आपण तालुक्याच्या ठिकाणी किंवा गावाच्या ठिकाणी प्रयत्न करत असताना आता कळतंय की सन्मान्य बने साहेब आणि त्यांचे टीम अध्यक्ष साहेब वगैरे हे जे आता हे बांधणीचं कार्य करतायत की जास्तीत जास्त संख्येची मला ताकद द्या हे मागतायत. मग तुम्हाला जो पाहिजे निकाल, अपेक्षित जो निकाल आहे तो आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे एवढं निश्चित. पण त्यांना एवढे हे कष्ट करायचं. आता बघा, म्हणजे तुमच्या माझ्याबद्दल एवढी आस्था आहे. आता इथं कळलं की बाबा हॉल बरेच बघितले, कारण आपण सगळ्या लोकांना गिरणी कामगारांनी वारसदारांना आव्हान केलेलं आहे, संख्या वाढणारी आहे. पण शेवटी हे हॉल मध्यवर्ती ठिकाणी हे हॉल मिळालं, जागा अपुरी वाटते, गैरसमज करून घेऊ नका. मीही त्यांच्या वतीने आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. फक्त एवढंच आहे की हा आपला लढा आहे, न थकता न थांबता अजून काही दिवस चालणार आहे. आणि मला वाटतं 2023पासून ज्या गोष्टी आपण व्हिडिओ बघतो, त्या गोष्टी बघतो, अभ्यासतो किंवा फेसबुकवर बघतो, तर पॉझिटिव्ह सगळं घडत चाललेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या मनाकडे जे प्रश्न आहेत मांडायचे कुणाकडं, तर आपल्याला व्यासपीठ मिळालेलं आहे. साहेबांनी आपल्या मनातले प्रश्न पूर्ण मला वाटतं 7ची लिस्ट आहे ती, त्याच्यामध्ये प्रत्येकाचा तुमचा माझा प्रश्न तिथं अडलेला आहे आणि त्याच्यामुळं आपण थांबलेलो आहे. तर न थांबता आपल्याला जे समजलेलं आहे आणि आपला शेजारी आहे, गावातला आहे किंवा तालुक्यातला जो आहे त्याचा शोध घेऊन त्यालाही न थांबता त्यालाही प्रवृत्त करायचं आहे. आता कारणं आता बघितलं मी, मला वाटतं काल 51 जणांना फोन लावले आणि आमचे मुंबई महाडचे रहिवासी जे मुंबईमध्ये आहेत ते मंडळी आली असेल इथं, त्या सगळ्यांनी शब्द दिले. पुणेवाले पण कोणी हात वर करा, महाड रायगड, महाड माणगाव, हां ही मंडळी इकडं आलेली आहे, परस्पर सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. तर काय आता माध्यम सोपं आहे, मग कुणाकडे निरोप द्यायला नको, काय नको, नंबर भेटला की आपण त्यांना वारंवार ओळखी, आपला परिचय वाढेल आणि आपला मॅसेज त्यांना जाईल. काय होतं आहे माहीत आहे, यांच्यासारख्यानी मला फोनवर किंवा मॅसेज आणि आपले फोन उचलले की आपल्याला जी आस्था वाटते, तर तीच जागा आपण प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावामध्ये आपण निर्माण आपली करायची आहे. आणि आपला जो आहे गिरणी कामगारी वारस, की आपला फोन गेला किंवा त्याची आदमीने चौकशी झाली, तोही जवळ येणार आहे. आणि हे सगळं जे चित्र दिसतंय ना आता, हॉल तुडुंब भरलेलं आहे, त्याचं कारणही हेच आहे. बंधूंनो, भगिनींनो आणि वारसदारांनो, नक्कीच कुठं हा जो आपण मागच्या वेळेस जी बावला म्हशीच्या तिथं डिलाई रोडला मीटिंग झाली त्याच्यामध्ये हा दिवा विजता कामा नये, तो तेवत ठेवायचा आहे. त्या प्रत्येकाने खारीचा वाटा उचलायचा आहे आणि मुंबईतच घर घ्यायचं आहे एवढं बोलतो. आणि हा लढा कधी इथं थांबवायचा नाही. करो या पण घर घेऊनच, त्यामुळे थांबायचं नाही आहे.